दरम्यान विरोधक चर्चेला तयार नाही तर कोंडी फुटणार तरी कशी असा सवाल शहांनी केलाय। तर पळपुटे भाग गए असे शब्द वापरणं अयोग्य असं शाह यांनी म्हटलं। तर संसदेला तोंड दाखवण्याची हिंमत शहांमध्ये नाही अशी टीका राहुल गांधींनी केली आहे। देखिए, सबसे पहले तो लापता, भाग गए, भगोड़े हैं, इस प्रकार की भाषा भारत की सार्वजनिक जीवन में और संसदीय जीवन में अभी अभी सुनाई पड़ती है। जब से संसद सत्र शुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूं, मेरी चैम्बर में बैठा हूं। चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है, दोनों गृहों में। Okay. First of all, the most important thing to understand is 20 दिन के लिए 20 दिन के लिए गायब हो गए। यहां बैठे थे, गाड़ी आती थी जाती थी, 30 गाड़ियां उनके, स्टूडेंट शुड नो दिस, 30 कार्स अराउंड अमित शाह। उनके घर के सामने जाइए, वहां पे मतलब 1000 पुलिस वाले खड़े हुए हैं कि कोई बच्चा ना आ जाए। Right? तो गुब्बारे में से गैस निकल गई, अब लास्ट मिनट वो उसमें फिर से गैस भरने की कोशिश कर रहे हैं, बट गुब्बारा फट गया है। अमित शाह हैज नो करेज, द होम मिनिस्टर ऑफ इंडिया हैज नो करेज, ही कैनॉट कम टू द हाउस। तर सरकार चर्चेला तयार आहे, गृहमंत्र्यांनी चर्चेची तयारीही दर्शवली आहे। मात्र विरोधक पळ काढतायत अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली, ज्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी प्रत्युत्तर दिलं। गृहमंत्री अमित भाई चर्चा करायला तयार आहे, पण विरोधी पक्ष नेता एवढी मोठी जबाबदारीची पोस्ट आहे आणि त्यांनी चर्चेवर त्यांनी ऐकलं पाहिजे। परंतु त्यांना ही भीती आहे की जेव्हा अमित भाई सभागृहामध्ये उत्तर देतील तर काँग्रेसचा काळा चिट्टा पुरा खोलून टाकतील। 2014 नंतर काय काय झालं हे बोलतील आणि म्हणून याची भीती काँग्रेस विरोधी पक्ष नेत्याला आहे। म्हणून त्यांना त्यांचं उत्तर ऐकायचं नाही, त्यांना फक्त राजकारण करायचंय, विद्यार्थ्यांच्या पाठी खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करायचं। चोर तो चोर सिरजोर अशा स्वरूपाची पण अमित शहाचा जो आव आहे तो देखील या देशाने हा बघितला आहे। मात्र एकंदरीत या अधिवेशनामध्ये अमित शहांनी असं पत्र लिहिणं आणि पुछू अशा स्वरूपामध्ये त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे आणि इलूचा त्यांचा जो असणारा जो संवाद आहे हा कुठेतरी आता हास्यास्पद आहे। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण बघतोय। नथुराम गोडसे गांधीजींच्या पाया पडून त्यांनी गांधीजींचा जो खून केला होता, अगदी तशाच स्वरूपामध्ये नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीच्या मंदिरात संसदीय प्रणालीच्या पाया पडून आत येऊन लोकशाहीला कुठेतरी खून करण्याचा ते प्रयत्न करत आहेत। आता बातमी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे। महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात 36,211 कंपन्या बुडाल्या आहेत अशी माहिती खुद्द केंद्र सरकारनेच लोकसभेत दिली।